नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्या श्री अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये सर स्वागत आहे। तुम्हाला आता नेक्स्ट पॉइंट त्यामध्ये आज टीच करणार आहे। काय पॉइंटचं नाव तर प्लाझ्मा मेम्ब्रेन और सेल मेम्ब्रेन और प्लाझ्मा लेमा और बायो मेम्ब्रेन, चार नाव आहेत, लक्षात ठेवा। काय नाव आहे तर प्लाझ्मा मेम्ब्रेन, दिस इज ऑल्सो कॉल्ड सेल मेम्ब्रेन, दिस इज ऑल्सो कॉल्ड प्लाझ्मा लेमा, दिस इज ऑल्सो कॉल्ड बायो मेम्ब्रेन। कोणत्याही नावाने जरी शॉर्ट नोट आली तरी तुम्हाला लिहिता आली पाहिजे, समजलं। आता पॉइंट पाहूया। द डिटेल स्ट्रक्चर ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन वॉज स्टडीड आफ्टर ॲडव्हेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप इन 1950s। या पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे पहा, तर डिटेल्ड स्ट्रक्चर कशाचं तर प्लाझ्मा मेम्ब्रेन्स काय केलेलं आहे तर स्टडीड केलेलं आहे आफ्टर कधी ॲडव्हेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप इन 1950s, म्हणजेच 1950 मध्ये इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप म्हणजेच डेव्हलप झाल्यानंतर, म्हणजे इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप वापरात आल्यानंतर काय केलेलं आहे डिटेल्ड स्ट्रक्चर कशाचा केलेला आहे तर प्लाझ्मा मेम्ब्रेनचा। समजलं काय सांगितलेलं आहे यामध्ये, द डिटेल्ड स्ट्रक्चर ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन was studied after advent of electronic microscope in 1950s। 1950 मध्ये इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपचा शोध लागला आणि त्यावेळेपासून इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप वापरात आला आणि तो वापरात आल्यानंतर काय केलेला आहे तर डिटेल स्ट्रक्चर केलेलं आहे, स्टडी कशाचं डिटेल स्ट्रक्चर ऑफ स्टडी ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेनचं डिटेल स्ट्रक्चर स्टडी केलेलं आहे। कधी तर ज्यावेळी इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप 1950 मध्ये त्याचा शोध लागला आणि ऍक्च्युअली वापरात आला, त्याच्यानंतर डिटेल स्ट्रक्चर कशाचं बघितलेलं आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन्स। नेक्स्ट त्यामध्ये इन ह्यूमन आरबीसीज केमिकल स्टडीज ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन एनेबल्ड सायंटिस्ट टू डेड्यूस पॉसिबल स्ट्रक्चर ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन। म्हणजे ह्या पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे इन ह्यूमन आरबीसीज म्हणजे आपल्या आरबीसीज मध्ये, आरबीसीज माहित आहे तुम्हाला, आरबीसीज रेड ब्लड कॉर्प्युस्कल्स और सेल्स, अदर नेम इरिथ्रोसाइट्स, म्हणजेच त्यामध्ये तांबड्या पेशी आपण म्हणतो, रक्तातल्या असणाऱ्या तांबड्या पेशी। इन ह्यूमन आरबीसीज केमिकल स्टडीज ऑफ कुणाचा प्लाझ्मा मेम्ब्रेन एनेबल्ड शक्य झालं कुणाला सायंटिस्टना, कधी टू डेड्यूस पॉसिबल स्ट्रक्चर ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन, म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप आल्यानंतरच एवढं सगळं काय झालेलं आहे शक्य झालेलं आहे। काय शक्य झालेलं आहे तर ह्यूमन आरबीसीज आपल्या आरबीसीज मध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या केमिकलचा स्टडी केलेला आहे। आपल्या म्हणजे ह्यूमनच्या असणाऱ्या आरबीसीज मध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या केमिकल स्टडीज केलेला आहे किंवा केमिकल काय कंपोजिशन असतात त्याचा स्टडी केलेला आहे आणि त्याच्यावरून ते कधी शक्य झालंय सायंटिस्टना ज्यावेळी इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप आला त्यावेळी शक्य झालं आणि शक्य झाल्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेनचा केमिकल कंपोजिशनचा स्टडी कशात केलेला आहे तर ह्यूमन आरबीसीज मध्ये टू डेड्यूस, आणि त्याच्यावरून ते अनुमान काढलेलं आहे पॉसिबल स्ट्रक्चर ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन। हे जे मांडलेलं स्ट्रक्चर आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं तो अनुमान काढल्यानंतर कशामध्ये स्टडी केल्यानंतर ह्यूमन आरबीसीज मध्ये, कशाचा प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या केमिकलचा, त्याच्यावरून त्यांनी काय काढलेलं आहे अनुमान किंवा निष्कर्ष, आणि कशाचा काढलेला आहे तर प्लाझ्मा मेम्ब्रेनचा। म्हणजेच पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे इन ह्यूमन आरबीसीज और इरिथ्रोसाइट्स केमिकल स्टडीज ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन एनेबल्ड सायंटिस्ट टू डेड्यूस पॉसिबल स्ट्रक्चर ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन। म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं जे स्ट्रक्चर मांडलेलं आहे, पण ते कधी मांडलेलं आहे तर ह्यूमन आरबीसीच्या स्टडी केल्यानंतर त्याच्यामध्ये काय केमिकल कंपोजिशन असतं प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये ते शक्य कुणाला झालेलं आहे सायंटिस्टना, शास्त्रज्ञांना, कधी ह्यूमन आरबीसीचा केमिकलचा स्टडी केल्यानंतर, आणि कधी केल्यानंतर ज्यावेळी इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप आल्यानंतर। समजलं। आता फर्स्ट पॉइंट इट इज आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ एनिमल सेल। मग तुम्ही आता 8वी 9वी 10वी पर्यंत पाहिलेलं आहे प्लांट सेल ॲज वेल ॲज ॲनिमल सेल,
तुम्ही तुमच्या पुस्तकात ही उघडून पाहू शकता. त्या दोन डायग्राम तिथं दिलेले आहेत, ॲनिमल सेल आणि प्लांट सेल. मग त्यामध्ये प्लांट सेल आणि ॲनिमल सेल डिफरन्स जर आपण पाहिला तर ॲनिमल सेल मधलं हे काय असतं, आउटर मोस्ट कव्हरिंग असतं. लक्षात ठेवा, ॲनिमल सेल मधलं आउटर मोस्ट कव्हरिंग जे असतं त्यालाच काय म्हणतात, प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन इज आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ ॲनिमल सेल बट सेकंड कव्हरिंग ऑफ प्लांट सेल. समजलं का? तर प्लांट सेल मध्ये काय असतं, आउटर मोस्ट कव्हरिंग तुम्हाला माहित आहे, सांगा. प्लांट सेल मध्ये काय असतं, तर सेल वॉल इज आउटर मोस्ट कव्हरिंग. पेशी भित्तिका जी असते ती प्लांट्स मध्ये किंवा प्लांट सेल मध्ये आउटर मोस्ट कव्हरिंग असते. म्हणजे सेल वॉल इज अब्सेंट इन ॲनिमल सेल. ॲनिमल सेल जर पाहिला तर सेल वॉल याच्यामध्ये अब्सेंट असतं. म्हणजेच आउटर मोस्ट कव्हरिंग कोणतं असतं, तर आउटर मोस्ट कव्हरिंग प्लाझ्मा मेम्ब्रेन इज प्रेझेंट इन ॲनिमल सेल. समजलं? नेक्स्ट पॉइंट सेकंड, प्लाझ्मा मेम्ब्रेन इज कंपोज्ड ऑफ. कशाने कंपोज झालेला आहे, लिपिड्स दॅट आर अरेंज्ड इन बायलेयर. म्हणजेच प्लाझ्मा मेम्ब्रेन जे आहे ते कंपोजिशन त्याचं कशाने झालेलं असतं किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन कशाने बनलेलं असतं, तर प्लाझ्मा मेम्ब्रेन इज कंपोज्ड ऑफ लिपिड्स म्हणजेच फॅट्स. लिपिड्स म्हणजेच फॅट्स. त्या फॅट्सनं कंपोजिशन कशाचं झालेलं असतं, प्लाझ्मा मेम्ब्रेनचं. दॅट आर अरेंज्ड इन अ बायलेयर. आणि तो जो प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो म्हणजेच त्यामध्ये लिपिडचा जो लेयर असतो तो अरेंज कसा झालेला असतो, अरेंज्ड इन अ बायलेयर. बाय मीन्स टू, म्हणजे लिपिड दोन लेयर मध्ये अरेंज झालेला असतो. कुणामध्ये, प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये. म्हणजेच त्यामध्ये सेकंड पॉइंट काय, तर प्लाझ्मा मेम्ब्रेन इज कंपोज्ड ऑफ लिपिड्स ऑर फॅट्स दॅट आर अरेंज्ड इन, कशामध्ये, बाय लेयर. दोन लेयर मध्ये ते लिपिड अरेंज झालेलं असतं. कशामध्ये, तर प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये. एमसीक्यू ला ईच अँड एव्हरी पॉइंट इज इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉइंट थर्ड, the lipids are arranged within the membrane with polar heads towards outer sides and hydrophobic, that is water repelling tails, non-polar head म्हणजेच non-polar tails towards inner side. हे आता डायग्राम समजून घ्या. इथं जे सांगितलंय ते आपण फक्त डायग्रामनं अरेंज करूया. मग कसं, तर त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, the lipids are arranged within the membrane. लिपिड्स जे अरेंज झालेलं आहे ते कसं झालेलं आहे, तर मेम्ब्रेन मध्ये अरेंज झालेलं आहे. मग त्यामध्ये कसं अरेंज झालेलं असतं, विथ पोलार हेड्स टुवर्ड्स आउटर साइड. म्हणजे डायग्राम त्याची अशी असते. डायग्राम बघा मी कशी काढतोय, कच्ची डायग्राम, रफ डायग्राम फक्त बघायचे तुम्हाला. अरेंज कसं झालेलं असतं एवढंच बघायचं. बाहेरच्या बाजूला दाखवलंय ते आपण काय दाखवलंय, हेड दाखवलंय, हेड. बाहेरच्या बाजूला हेड, आतल्या बाजूला टेल, अशी त्याची अरेंजमेंट असते. डायग्राम मध्ये दाखवताना असं दाखवायचं, पण तुम्हाला दाखवायची काय गरज नाही. ही रफ डायग्राम आपण फक्त माहितीसाठी काढतोय, तुम्हाला माहित व्हावं हेड कसं असतं आणि टेल कसं असतं. समजलं? तर यामध्ये आता हा पॉइंट समजावून घ्या. काय सांगितलेलं आहे, द लिपिड्स आर अरेंज्ड विदिन द मेम्ब्रेन विथ पोलार हेड्स टुवर्ड्स आउटर साइड. म्हणजेच बाहेरच्या बाजूला जे असतात ते काय असतात, पोलार हेड्स, ब्रॅकेट मध्ये आउटर साइड. बाहेरच्या बाजूला जे असतात ते पोलार हेड्स असतात, त्यांची बाजू कोणती असते, आउटर साइड. तसंच हायड्रोफोबिक टेल्स म्हणजेच वॉटर रिपेलिंग टेल्स. हायड्रोफोबिक टेल्स
इनर साइड. ही रब डायग्राम तुमच्या ह्याच्यात तुम्ही काढून ठेवायची, लक्षात ठेवा. म्हणजेच त्यामध्ये हायड्रोफोबिक दॅट इज वॉटर रिपेलिंग टेल्स, म्हणजे अवे फ्रॉम वॉटर, म्हणजे पाण्यापासून दूर असणारी जी टेल्स असतात, कॉल्ड नॉन पोलार टेल्स. त्यांनाच काय म्हणतात तर नॉन पोलार. नॉन पोलार that is hydrophobic tails. Hydrophobic means water repelling, away from water. असे असणारे टेल्स कुठं असतात तर टुवर्ड्स इनर साइड्स. कुठं असतात इनर साइडला. म्हणजेच या पॉइंट मध्ये आपण काय पाहिलं आता, द लिपिड्स आर अरेंज्ड विदिन द मेम्ब्रेन. लिपिड्स जे अरेंज झालेलं असतं ते मेम्ब्रेन मध्ये कसं अरेंज झालेलं असतं तर पोलार हेड्स टुवर्ड्स आउटर साइड. म्हणजे हे जे हेड्स असतात ते कुठं असतात आउटर साइडला. अँड नॉन पोलार दॅट इज हायड्रोफोबिक टेल्स. हायड्रोफोबिक मीन्स वॉटर रिपेलिंग, म्हणजेच अवे फ्रॉम द वॉटर, वॉटर पासून दूर असणारी नॉन पोलार टेल्स टुवर्ड्स इनर साइड. ते कोणत्या बाजूला असतात इनर साइड मध्ये. त्या इथं वरच्या कोपऱ्यात कुठेतरी डायग्राम रब म्हणून काढून ठेवायची माहितीसाठी. डायरेक्ट पॉइंट मध्ये काढू नका, वरच्या बाजूला समासात रब डायग्राम म्हणून काढून ठेवा माहितीसाठी. पोलार हेड कशाला म्हणायचं आणि नॉन पोलार टेल कशाला म्हणायचं आणि ते कुठं नक्की असतं हे यामध्ये आता झालेलं आहे. म्हणजेच आता थर्ड पॉइंट आणखी एकदा पहा, काय सांगितलेलं आहे, द लिपिड्स आर अरेंज्ड विदिन द मेम्ब्रेन. लिपिड्स अरेंज झालेले असतात मेम्ब्रेन मध्ये, पण ते कसे विथ पोलार हेड्स, म्हणजे हे असणारे पोलार हेड्स टुवर्ड्स आउटर साइड, बाहेरच्या बाजूला आहेत बघा. इकडे बाहेरच्या बाजूला पोलार हेड, इकडे बाहेरच्या बाजूला पोलार हेड. अँड दुसरं काय सांगितलेलं आहे तर त्यामध्ये हायड्रोफोबिक टेल्स, म्हणजेच नॉन पोलार टेल्स टुवर्ड्स इनर साइड. आणि ही दोन्ही बाजू दाखवल्यात टेलच्या, ह्या कुठं आहेत तर आतल्या बाजूला असतात. समजला हा पॉइंट? नक्की समजला असेल. नेक्स्ट नंबर 4, lipid molecules are arranged in 2 layers and their tails are sandwiched in between heads. म्हणजे थोडक्यात इथं आता काय सांगितलेलं आहे तर लिपिड मॉलिक्यूल जे असतात आर अरेंज्ड इन 2 लेयर्स. लिपिड मॉलिक्यूल जे असतात ते अरेंज कसे झालेले असतात 2 लेयर मध्ये, म्हणजे 1 लेयर 2 लेयर. तसंच देअर टेल्स आर सँडविच. सँडविच तुम्ही पाहिलेलं आहे, खाल्लेलं आहे. म्हणजे टेल्स जे असतात त्या काय होतात सँडविच, म्हणजे थोडक्यात त्यांचं सँडविच झालेलं असतं. लक्षात ठेवा, सँडविच मध्ये ब्रेडच्या मध्ये जे काय असेल ती भाजी वगैरे असते तसे टाईप हे म्हणजेच टेल, म्हणजे तिथली असणारी भाजी आहे. भाजी आहे आणि वर असणारे ते ब्रेड आहेत. मग ब्रेड दोन, वरच्या बाजूचा ब्रेड, खालच्या बाजूचा ब्रेड, आणि त्याच्यामध्ये आत भाजी, म्हणजेच हे काय झालेलं असतं टेलचं इथं सँडविच झालेलं असतं. सँडविच कुणामध्ये इन बिटवीन 2 हेड्स. समजलं? म्हणजे काय सांगितलेलं आहे, लिपिड मॉलिक्युल्स आर अरेंज, कसे अरेंज झालेले असतात तर इन 2 लेयर्स, 2 लेयर मध्ये लिपिड मॉलिक्युल्स अरेंज झालेले असतात. अँड देअर टेल्स आर सँडविच्ड इन बिटवीन हेड्स. आणि त्यांचे जे टेल्स असतात हे टेल्स बरोबर मध्ये सँडविच सारखं झालेलं कंडिशन असते. सँडविच मध्ये जशी भाजी मध्ये असते 2 ब्रेडच्या, तसंच यांच्यामध्ये हे हेड म्हणजे थोडक्यात असणारे ब्रेड आहेत आणि मध्ये टेल म्हणजे असणारी त्यांची भाजी आहे. म्हणजेच त्यांचं काय झालेलं असतं त्या टेलचं सँडविच झालेलं असतं. समजलं? आता नेक्स्ट पॉइंट नंबर 5, ड्यू टू दिस नॉन पोलार टेल्स ऑफ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स नेवर कम इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ ॲक्वेस एन्व्हायरमेंट. म्हणजे या पॉइंट मध्ये आता काय सांगितलेलं आहे बघा, ड्यू टू दिस, त्याच्यामुळे काय झालेलं असतं नॉन पोलार टेल्स, कुणाचे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचे. सॅच्युरेटेड म्हणजे जे द्रव्यरूपी किंवा द्रवरूप तयार झालेले किंवा विरघळलेले हायड्रोकार्बन्स जे असतात त्यांना काय म्हणतात सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. कुणाचे नॉन पोलार टेल्सचे. नॉन पोलार टेलचे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स काय सांगितलेलं आहे, नेव्हर कम इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ ॲक्वेस एन्व्हायरमेंट. म्हणजेच हा जे टेलचा भाग आहे त्या टेलच्या भागात काय असतं नक्की तर
सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असतात त्या नॉन पोलार टेल्स मध्ये, म्हणजेच विरघळलेले हायड्रोकार्बन असतात. ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट त्यांचा कुणाबरोबर होऊ शकत नाही तर ॲक्वॅस एन्व्हायरमेंट, म्हणजे जलयुक्त किंवा द्रव पदार्थ असणाऱ्या जे एन्व्हायरमेंट असतं त्याच्याशी त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येऊ शकत नाही. कुणाचा तर नॉन पोलार टेल्स. काय असतं यामध्ये तर त्यामध्ये असतं सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट कोणाबरोबर येत नाही तर ॲक्वॅस एन्व्हायरमेंट बरोबर, म्हणजे जलयुक्त किंवा द्रव पदार्थातला असणारं जे एन्व्हायरमेंट आहे त्याच्याबरोबर डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत नाही. समजलं? म्हणजे बाहेर हेडचा फक्त कॉन्टॅक्ट येतो ॲक्वॅस एन्व्हायरमेंट बरोबर, टेलचा येत नाही. म्हणजे फिफ्थ पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे, ड्यू टू धिस नॉन पोलार टेल्स ऑफ हायड्रोकार्बन सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स नेव्हर कम इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ ॲक्वॅस एन्व्हायरमेंट. आता नेक्स्ट पॉइंट नंबर 6, the lipid component of plasma membrane mainly consists of phosphoglycerides. म्हणजेच लिपिड कंपोनंट कशातलं प्लाझ्मा मेम्ब्रेन मधलं. प्लाझ्मा मेम्ब्रेनचं जे लिपिड कंपोनंट आहे ते मेनली त्यामध्ये काय असतं तर फॉस्फोग्लिसराइड्स. एमसीक्यू साठी लक्षात ठेवायचं, प्लाझ्मा मेम्ब्रेनचे जे लिपिड कंपोनंट आहे त्यामध्ये नक्की काय असतं मेन कंटेंट तर फॉस्फोग्लिसराइड्स असतं. म्हणजेच काय सांगितलंय, the lipid component of plasma membrane mainly consists of phosphoglycerides. Next point number 7, plasma membrane also possess proteins as well as carbohydrates. It is clearly revealed after biochemical investigation. म्हणजे यामध्ये काय सांगितलेलं आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन जे आहे त्याच्यामध्ये किंवा त्याच्या जवळ नक्की काय असतं त्या प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये प्रोटीन्स ॲज वेल ॲज कार्बोहायड्रेट्स, प्रथिन आणि कर्बोदके असतात. इट इज क्लिअरली रिव्हेल्ड आफ्टर बायोकेमिकल इन्व्हेस्टिगेशन. आणि क्लिअरली रिव्हेल्ड याचा अगदी करेक्ट शोध कधी लागलाय, आफ्टर बायोकेमिकल इन्व्हेस्टिगेशन. बायोकेमिकल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये नक्की केमिकल्स कोणते आहेत तसंच त्याचा शोध लागला, शोध घेतला, इन्व्हेस्टिगेशन केलं आणि हे इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन आल्सो पोसेस. प्लाझ्मा मेम्ब्रेन जवळ किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये असतं काय असतं तर प्रोटीन्स ॲज वेल ॲज कार्बोहायड्रेट्स. प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स असतात. समजलं? नेक्स्ट पॉइंट 7 पॉइंट आपण पाहिलेला यामध्ये. आता नेक्स्ट पॉइंट नंबर 8, रेशो ऑफ प्रोटीन्स अँड लिपिड्स आर व्हॅरीज इन डिफरंट सेल्स. म्हणजे यामध्ये काय सांगितलेलं आहे तर रेशो जे प्रमाण आहे प्रोटीन्स आणि लिपिड्स हे व्हॅरीज असतं, व्हॅरीज इन डिफरंट सेल्स. म्हणजे डिफरंट सेल्स जे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स मध्ये व्हॅरीज डिफरंट काय असतं त्यामध्ये रेशो असतो प्रोटीन्स ॲज वेल ॲज लिपिड्सचा. म्हणजे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर रेशो ऑफ प्रोटीन्स ॲज वेल ॲज लिपिड्स व्हॅरीज इन डिफरंट सेल्स. म्हणजेच काही सेल्स मध्ये कमी येईल, काही सेल्स मध्ये जास्त येईल, काही सेल्स मध्ये मध्यम प्रमाणात असा त्यांचा रेशो असतो. कशाचा तर प्रोटीन्स आणि लिपिडचा. कमी जास्त अशा प्रत्येक वेगवेगळ्या सेल मध्ये त्याचं प्रमाण कमी जास्त असणार आहे. प्रोटीन्स कमी, लिपिड जास्त, प्रोटीन जास्त, लिपिड्स कमी असं त्यांचं प्रमाण असणार, रेशो असणार. मग त्यामध्ये एक्झाम्पल बघूया. इन ह्युमन बीइंग membrane of RBC shows near about 52% of proteins and 40% of lipids. मग आपलं जर ह्युमन बीइंग मधलं जे आरबीसीचं मेम्ब्रेन बघितलं, आपल्या ह्युमन बीइंग मधल्या आरबीसीचं जर मेम्ब्रेन बघितलं तर त्यामध्ये असणारा रेशो कशाचा प्रोटीन्स आणि लिपिडचा कसा असतो तर प्रोटीन्स नियर अबाउट 52% अँड लिपिड्स नियर अबाउट 40%. डायरेक्ट 52%, डायरेक्ट 40% असं म्हटलेलं नाही. जवळजवळ म्हणजे जवळजवळ प्रमाण दिलेलं असतं, निश्चित प्रमाण नसतं. साधारण किंवा जवळजवळ 52% प्रोटीन्स आणि साधारण किंवा जवळजवळ 40% लिपिड्स कोणामध्ये असतात ह्युमन बीइंग म्हणजे आपल्याच आरबीसीच्या मेम्ब्रेन मध्ये.
हे कशाचं एक्झाम्पल आहे, रेशो ऑफ प्रोटीन्स. म्हणजे 8th पॉइंट मध्ये काय पाहिलं आपण, रेशो ऑफ प्रोटीन्स अँड लिपिड्स व्हॅरीज इन डिफरंट सेल्स. म्हणजे डिफरंट सेल्स मध्ये डिफरंट त्यांचं काय असतो, रेशो असतो. कशाचा, प्रोटीन्स आणि लिपिडचा. मग त्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे ते आपलं दिलं. इन ह्युमन बिंग मेम्ब्रेन ऑफ RBCs shows near about 52% of proteins and 40% of lipids. समजलं. आता नेक्स्ट पॉइंट नंबर 9, membrane proteins can be classified as integral or peripheral. मग मेम्ब्रेन प्रोटीन जे असतात, जे आउटर मेम्ब्रेन जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे त्याचे असणारे जे प्रोटीन्स असतात त्यामध्ये क्लासिफाईड झालेले आहेत 2 टाइप मध्ये, इंटिग्रल आणि दुसरा असणारा पेरिफेरल. इंटिग्रल मध्ये येतो, पेरिफेरल कडेला येतो. म्हणजेच त्यामध्ये 9 पॉइंट मध्ये काय सांगितलंय, मेम्ब्रेन प्रोटीन्स कॅन बी क्लासिफाईड इनटू, त्यामध्ये 2 टाइप्स, इंटिग्रल ॲज वेल ॲज पेरिफेरल. इंटिग्रल आणि पेरिफेरल असे 2 टाइपचे काय पडलेले आहेत, मेम्ब्रेन प्रोटीन्स पडलेले आहेत. मग त्यामध्ये लास्ट पॉइंट नंबर 10, पेरिफेरल प्रोटीन्स लाय ऑन द सरफेस ऑफ मेम्ब्रेन. पेरिफेरी म्हणजेच कडा. मग पेरिफेरी कडा म्हणजेच प्रोटीन जे असतात, पेरिफेरल प्रोटीन्स लाय कुठे झालेले असतात, ऑन द सरफेस ऑफ मेम्ब्रेन. म्हणजे पूर्णपणे मेम्ब्रेनचा जो प्लाझ्मा मेम्ब्रेनचा बाहेरचा सरफेस असतो, त्या बाहेरच्या सरफेसवर जे प्रोटीन्स असतात, दिस प्रोटीन्स कॉल्ड पेरिफेरल प्रोटीन्स, पूर्णपणे बाहेरच्या मेम्ब्रेनच्या आउटर सरफेसवर. while integral proteins are partially or totally buried in membrane. आणि दुसरे जे प्रोटीन असतात कोणते, इंटिग्रल प्रोटीन्स, हे पार्शियली किंवा टोटली ब्युरिड झालेले असतात. म्हणजे पूर्णपणे त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्ये असतात, मध्ये जे असतात त्यांना काय म्हणतात, इंटिग्रल प्रोटीन्स. असे 2 टाइप पाहिल्या, इंटिग्रल प्रोटीन्स ॲज वेल ॲज पेरिफेरल प्रोटीन्स. पेरिफेरल प्रोटीन्स कुठे असतात तर लाय ऑन सरफेस ऑफ मेम्ब्रेन, पूर्णपणे कडेच्या पृष्ठभागावर. आणि दुसरे जे इंटिग्रल प्रोटीन्स हे कुठे असतात तर पार्शियली ऑर कम्प्लिटली किंवा टोटली ब्युरिड, पूर्णपणे आतमध्ये ब्युरिड झालेले असतात किंवा थोड्या प्रमाणात आतमध्ये असतात. त्यालाच काय म्हणतात, कुठे मेम्ब्रेनच्या आतमध्ये असणार काय म्हणायचं, इंटिग्रल प्रोटीन्स. इथं आपण काय पाहिलं, कंप्लीट प्लाझ्मा मेम्ब्रेन और सेल मेम्ब्रेन और प्लाझ्मा लेमा और बायोमेम्ब्रेन. 4ही नावं लक्षात ठेवा. कोणत्याही नावाने याच्यावर शॉर्ट नोट किंवा लॉंग क्वेश्चन येऊ शकेल. धन्यवाद.